आपण वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या भागात फिरतो आहोत. आज येवल्यामध्ये आपण शगनी पटांगण मार्केट इथं आलोय. सणामध्ये या उत्सवामध्ये आपण अनेक प्रकारची खरेदी करतो. घरात कुठली नवी वस्तू आणायची असेल तर ती शक्यतो सणावारी आणली जाते. आणि माझ्या उजव्या डाव्या सगळ्या बाजूला तुम्ही बघाल एक मोठं मार्केट बसलेलं आहे. भाजी मार्केट आहे. वेगवेगळ्या छोट्या मोठ्या घरी हव्या असलेल्या वस्तू आहेत त्या सगळ्या तुम्हाला एका छताखाली इथं मिळतील. साधारणपणे आठवडी बाजारासारखा हा येवला बाजार आहे आणि दर दिवशी हा बाजार भरतो. या सगळ्याच्या महिला दिसतात त्या घरी सुद्धा आपली दिवाळीची तयारी करत असतील आणि इथे सुद्धा त्यांचं दैनंदिन जे काम आहे ते करत असतील. घरी केरसुणी लागत असेल, काही लक्ष्मीच्या मूर्ती असतील किंवा वेगवेगळे दिवाळीचं साहित्य असेल ते सुद्धा या सगळ्या मार्केटमध्ये मिळतंय. शृंगारासाठी महिलेच्या जर काही दागिने लागत असतील, बांगड्या भरणं असेल तर ते सगळं आपण आता बघणार आहोत. पण सुरुवात आपण भाजीपासून करूयात. ताई इकडच्याच? हा, किती वर्ष राहताय? आम्ही म्हणजे माझं माहेर आहे, 5 वर्ष झाले. होय का? पण मग येवल्यामध्ये काय सध्या वातावरण काय? गरम गरम असतं सगळं तुमच्याकडे? एवढं काय आपल्याला सांगता. पण मतदान करता का? हो मतदान. हा, 40 गावला जाऊन करतो आम्ही इकडे. 40 गावला जाऊन करता. अच्छा, पण मला सांगा की आपण मतदान करतो दरवर्षी, नेते आपल्याकडे येतात का? पण निवडणुकी व्यतिरिक्त नेते येतात आपल्याकडे? हो येतात. अच्छा, विचारपूस करतात. हा, आपल्याला काही गरज लागली तर आपण पण जाऊ शकतो त्यांच्याकडे, हा, सांगू शकतो गरज आपली काय लाभ मिळाला, कुठल्या कुठल्या योजना पोहोचल्या असं वाटतं? म्हणजे आम्ही भलं. 40 गावचे त्यामुळे आम्ही इथलं तर नाही सांगू शकत. हा, ताई इकडच्याच का येवल्याच्या? हा, मग वातावरण गरम आहे तुमच्याकडे? हा, एवढं काय गरम नाही. बरं हा, कोणाचा आहे नेता? कोण इकडचा? आता काय सांग, माणिकराव शिंदे ते छगन भुजबळ आहे ना. हा, पण काम कोण करतं? काम काय आपल्यासाठी कोण करतं? आपल्यासाठी काय सगळेच करते. कष्टाचं काम आपण करतो. आपल्याला थोडीफार मदत कोणाची होते मग? आपल्याला मदत काय सरकारची होते, याची होते. हा, आणि मग पाणी पिणी आहे काय येवल्यात? आहे पाणी? एवढ्यात पाणी भरपूर. हा, व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे. हा. आणि ती योजना चर्चा सुरू आहे. आले का पैसे? नाही आले ना, काही मुलींचे नाही का, म्हणजे आपले नाही आले ना. हा, येवल्यामध्ये आले खूप जणींचे की नाही चालेल? मुलींचे आले पण मग काही लाखांचे नाही आले बा असं. अच्छा, आळूची पानं दिसत आहेत, तिखी मिरची दिसते. ओ आजी बोलता का? हा हा हा, घाबरू राहिले? घाबरू राहिले का? मतदान करता का आजी? हा, मला सांगा येवल्यातल्याच का? हा, मग आता मला सांगा इतक्या वर्षात येवला कसं बदललं? चांगलं झालं, वाईट झालं, कसं बदललं येवला? चांगलं झालं, वाईट झालं, चांगलं झालं. हा, कसं? भाव वाढले, हा, लाडक्या बहिणीला पैसे कबूल केले आणि इकडं सारे मालाला भाव वाढले. हा, हा, आणि शेतकऱ्याला घातलं मारणी. हा. काय म्हणायचं आता? काय म्हणता? हे बोलणार आधी तुम्ही बोला. बोलेल ना मी पहिल्यांदा. काय मिळेल नाही पैसे अडके, काय राव बोलायचं. हम्म. कुठं काय फरक पडा त्यांना बोला, बोलून तुम्ही येवल्याच्या? हाँ कब से रहते हैं येवला में? गंदे से बस ना होगा। हाँ, हाँ। कैसा बदल येवला कैसा बदलला? ऐसा कुछ चेंज हुआ अपने लिए? कुछ फायदा? क्या हुआ? चांगला होगा। अच्छा हुआ? हाँ। हाँ, अरे थँक्यू. त्यानं आशीर्वाद दिला तुम्हाला उलटा. आशीर्वाद आणि दिला. आता एंट्री घेतली ते तर पैसे भेटेल नाही, मग भेटायला पाहिजे होते आता. हा, आम्हाला मिळायला पाहिजे होतं ना. मग भेटायला म्हणजे पाहिजे. आपल्यासाठी काहीच होत नाही. कुठं काय कष्ट भेटू राहिलं, करायचं. नुसतं बोलायला लावतं काही भेटते नाही काही नाही. हम्म. कष्ट पण करून तुमचा मारायचं. नेता काय करतो? इथला येवलातला नेता काय करतो? कोणचा नेता आहे? येवल्यात सगळं करते ना, कोणी सगळे आले ते सारखेच आहे सगळे. काय म्हणताय? येवला काय म्हणताय तुमचं शहर? आम्ही आपल्या जसे आमचे साहेब आले ना 4 ते 5 वर्षापासून, तसं एवढं आमचं सगळं सुधारलं. हा, रोड झाल्या, गल्ल्या झाल्या, दवाखाना झाला, हायस्कूल नीट झालं. तुम्हाला सांगा ते तहसील कार्य सगळं व्यवस्थित केलं. कोणी केलं? साहेबांना केलं. याच्या मागे दुनियाभरचे आले, आमचे कोणते काम केले नाही. ओ आजी, काय दिवाळीची सगळी खरेदी का? हा, दिवाळीची लक्ष्मी इथल्याच का येवल्याच्या? नाही कुसमडी हो का? मग तिथून इथे येता कशा? एसटी ना. एसटी ना. मग ते एसटी फ्री आहे की म्हणजे मोफत? हा, वरिष्ठ नागरिकांना. हा, हा, फायदा होतो का पण मग त्याचा? मग पण प्रवास करावाच लागतो ना. हा करावंच लागेल. हा, मग करणार नाही यावेळेला पण मतदान? मग करणार. हम्म. काय तक्रार बिक्रार करायची का? नाही काही नाही.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याला प्रत्येकाच्या घरोघरी पूजलं जातं. काही जण केरसुणीला घरी पूजतात, काही जण अशा प्रकारे म्हणजे खास करून ग्रामीण भागात तुम्ही गेलात तर अशा प्रकारे केरसुणी असते आणि तिला घरी जाऊन पूजलं जातं आणि म्हणून त्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात दिवाळीमध्ये आपल्याला बघायला मिळते. काय भीती वाटते? नाही भीती कसली वाटायची? अरे आम्ही काय खातो का काय? आम्हाला फक्त तुमचं ऐकून घ्यायचं आहे. बोला ना. इकडच्याच आहात? इकडच्याच आहात? हो पारेगाव पारेगावात नाही इथे कशा येतात मग? पायी पायी दुसरं काय आपल्याला पायी पायी येतात म्हणजे 1.5, 2, 3 किलोमीटर तरी चालत यावं लागत रोज असेल. जाणं रोज येणं मुलींचे पण शाळेत रोज जाणं येणं आहे इथंच. हं. पण शाळांची सोय चांगली आहे का इथे? मुलींना पायी पायी जावं लागणार ना. हं. पण शाळा चांगल्या आहेत का? शाळा इंजिकेमचा आहे हं. इंजिकेममध्ये पण. चांगल्या आहेत ना. तर आपण बघतो की शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे तर ते त्यांना जरा काळजी वाटते. मुलींना हे आरक्षण पाहिजे तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा तीच आहे. आरक्षण पाहिजे. आरक्षण पाहिजे मुलीला काहीतरी सवलत हवी आहे त्यांना आम्ही आता एवढं कष्ट करतो म्हटल्यावर आम्हाला त्यांना काहीतरी शिकवणं आम्हाला पण अपेक्षा आहे की नाही. आपको लगा कि आने के बाद जितने भी साल आप यहाँ पे रही तो कुछ चेंज हुआ है येवला में? येवला थोड़ा ज्यादा ठीक हो गया है या बुरा हो गया है? भुजबल साहब की वजह से तो अच्छा ही है. अच्छा. हाँ. भुजबल साहब है ना अपने तो इधर तो अच्छा ही है सब. भुजबल साहब नहीं रहे ना फिर बहुत टेंशन हो जाएगी. येवला में भुजबल साहब की बहुत इज्जत है. ही एक आजी आहे. आजी नमस्कार. आम्ही मला दाखले नाही काही नाही पोरांची शाळाच होत नाही का नोकऱ्या लागत नाही काय करायचं आम्ही तर सांगा बरं. म्हणून तुम्हाला काम करावं लागतंय. काय करणार हा मग? पोरं काम नाही नाही करत करत का? पण शाळा दाखले भेटत नाही शाळा सर्व्हिस कोण लावत नाही काय हे करणार. दोघं जातात का शाळेत? छोटी आहे आणि एक बडा एवढा आहे. अच्छा. हा नातू नातू. नातू हा तुम्ही आणि बडे बी पोर आहे 2 त्यांना बी नोकऱ्या लागत नाही. हा. मग आता काय मग तुम्ही करायचं किती तुम्ही वर्ष सांगा. काम करताय? आता बघा ना वयाच्या 25 वर्षापासून आम्ही धंदा करतो. लग्न झालं का आमच्याकडे धंदा मालक वारले मग आता काय करायचं. इंद्राबाईचे घर तेव्हा इंद्राबाईनं घर दिले तसं काहीच नाही आम्हाला. तुम्ही इथे ये जा करायचं असेल तर कसं करता? ही काय गाडीने याचं पायी याचं पारेगावनं पारेगाव. पारेगावनं. इंद्राबाईच्या घर आम्हाला काहीच भेटलं नाही. इंद्राबाईच्या घरामध्ये तेव्हा दिले ना तसे घर आहेत आमचे. आता सणवार सुरू आहे तर त्याच्यात होते का विक्री चांगली होते? होऊन जातं देव देणार आहे त्याच्याकडे बसायचं त्याच्या नावावर मग जे द्यायचं ते देतं. हम्म. जे आपल्या तकदीरात असलं ते भेटत. हा. आता तुम्ही मराठी माणसं सगळे एकत्र इकडे येवल्यामध्ये राहता हा. हे एक विशेष आहे. हा. आपण बघतो बाहेर किती कटकटी होतात नाही दोन इथं कधीच समाजामध्ये. कटकट नाही होणार काय नाही एकोमेकाचं साथ देते एकोमेकाच्या कोणी भांडाय बिंडायला आलं तर त्यांचं सोडवणूक सहकार्य करते. होते. हा नाही आता तुम्ही इतके वर्ष येवला पाहिलंय बदलताना हा. तर तुम्हाला वाटतं अजून काहीतरी विकास व्हायला पाहिजे? मग व्हायलाच पाहिजे. काय आता काय जशी जशी संख्या वाढत चालली तशी प्रगती व्हायलाच पाहिजे. चांगलं व्हायला पाहिजे. धंदे पाणी लोकांना भेटले पाहिजे. आता ही शिवसृष्टी उभी केली हा तर त्याच्यात काही लोकांना रोजगार मिळाला का? तसं काही झालं नाही. नाही. शिवसृष्टी फक्त याला बरं पैठणीमध्ये काही पैठणीमध्ये काही आता घरी टाकणारे ते टाकतात. काही ज्याच्याकडे आहे पैसे ते घरी स्वतःचा टाकतात आणि कोणाकडे नाहीये तर ती लोकांकडे मजुरी करतात. आपण सगळ्या तायांपर्यंत का पोहोचतोय तर त्याचा एकच भाग आहे की त्या तायांना आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे, समाजकारण कसं सुरू आहे, राजकारण कसं सुरू आहे, आपल्या आजूबाजूला नेता कोण उभा आहे, आपण त्याला का मतदान करायचंय हे सगळं तरी निदान माहिती असलंच पाहिजे. एवढा समज आपल्यामध्ये आलाच पाहिजे तर आपल्याला कोणी फसवू शकणार नाही, आपल्या कामाला उभा राहील. आणि म्हणून हा न्यूज 18 लोकमतचा उपक्रम आहे की महाराष्ट्राच्या ताईसाहेब स्टुडिओमधून बाहेर पडतील, त्या लोकांपर्यंत जातील, त्या इतर तायांशी बोलतील आणि त्यांना या सगळ्या विषयीची जाणीव करून देण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न आहे. तो किती सफल होईल, किती यशस्वी होईल हे माहीत नाही, पण तायांशी संवाद साधला जातोय, तायांशी बोललं जात आहे हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. येवल्याचा भत्ता खूप प्रसिद्ध आहे. येवल्यात आलो आणि भत्ता न खाता गेलो असं होऊच शकत नाही. आपण आत्ता येवल्याच्या एका अत्यंत प्रसिद्ध अशा ठिकाणी आहोत जिथे जिथला जो भत्ता आहे तो
4-5 जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये तो विकला जातो. ज्यांच्याकडनं हा भत्ता घ्यायला आपण आलो आहे त्यांच्याशी बोलूया. काय नाव? पप्पू शेठ कायस्थव. किती वर्ष झाले? 30 वर्ष आले. हो का? भत्ता व्यवसाय करताय तुम्ही. बरं, भत्ता हे नाव कुठून पडलं? कोणता येवल्यात पहिले ते चालायचं म्हणून मी त्याच्यामध्ये बोललो. येवल्यात होता पहिले भत्ता, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये डोकं लावलं. अच्छा, पण काय वेगळेपण आहे की तुम्ही इतके प्रसिद्ध झालात? वेगळे पण म्हणजे गिऱ्हाईकाची चॉईस काय हे पहिले आम्ही पाहिलं आणि त्या हिशोबाने आम्ही क्वालिटी चेंज केली. भत्ता तयार कसा होतो? दाल, मसूर, चिवडा आहे, बारीक शेव आहे, पापडी आहे, भावनागरी आहे, तिखट शेव आहे, वरून आमचा घरगुती मसाला आहे त्याच्यामध्ये, स्पेशल मसाला. विधानसभा निवडणूक आहेत, हा जातो का नेत्यांकडे? नेते ना, मग प्रचारवाले नेते ना भत्ता भरभर देते. साहेबांच्याकडे जातो काय? हो, जातो. खूप प्रसिद्ध असलेला हा भत्ता आहे. साधारणपणे 10-12 इन्ग्रेडियंट्स एकमेकात मिसळले जातात आणि फरसाण असाच एक प्रकार आहे, पण त्याला इथं मात्र अस्सल भत्ता म्हटला जातो आणि इथला मसाला सुद्धा प्रसिद्ध आहे. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा. हे गाणं तुमच्या घरात जर कोणी गुणगुणत असेल तर समजायचं की ताईसाहेबांना पैठणी हवी आहे. पैठणी म्हणजेच आजकाल आपण ज्याला म्हणतो महावस्त्र. हे महावस्त्र जिथं तयार होतं त्या येवल्यामध्ये आपण आहोत. हाच तो हातमाग जिथं एखादी विणकर महिला किंवा पुरुष 15 दिवस काम करतो आणि अप्रतिम अशी पैठणी घडवतो, महावस्त्र घडवतो. जे महावस्त्र साधारणपणे 3-4 हजारापासून 25-30 हजार किंवा त्याही पुढे जाऊन आपण विकत घेतो. प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक महिलेकडे हे महावस्त्र असावं अशी आपल्या सगळ्यांची इच्छा असते. पण त्यामागे कष्ट किती आहे, त्यामागे मेहनत किती आहे, हे महावस्त्र घडवलं कसं जातं, या सगळ्याविषयी जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून येवल्यातल्या विणकर तायांशी बोलायला, विणकर दादांशी बोलायला आपण आलेलो. हातमागाचं मशीन आहे, हा कसं काम चालतंय म्हणजे आम्हाला समजावून सांगा ना. म्हणजे आता हे आमचं घरगुती काम आहे आणि हे साधारणतः 16व्या शतकामध्ये रघुजी बाबा जे होते ना येवल्याचे, जे कोण पुरुष, त्यांनी ना पैठणवरून हे काम इथं आणलं. तिथून मजूर आणले काही विणकर आणि त्यांनी मग इथं येवल्यातल्या लोकांना, हे प्रत्येक समाजाच्या लोकांना जे असतील, साडी, कोणी माळी, मराठा, हे सगळ्या लोकांना हे काम शिकवलं. तर हे सगळे खेडोपाडी सगळीकडं आता म्हणजे आता येवला तालुक्यामध्ये ना प्रत्येक घरोघरी खेड्यावर शेतकरी लोक पण आता त्यांचा समजा साईड बिझनेस म्हणून करायला लागले. समजा उन्हाळ्यामध्ये काही नसतं तर ते पण करतात. आम्हाला महिना असा लागतोय साडी बनवायला. पदराला वेळ लागतो जास्त, हे असतो पूर्ण हाताने काढावं लागतं ना, त्याच्यामुळे मग जास्त वेळ लागते बनवायला आणि पूर्ण साडी हाताने बनवली जाते. तरुण वर्ग सुद्धा या क्षेत्रामध्ये आहे, हे उल्लेखनीय आहे. हिच्याशी बोलूया. अच्छा, आम्हाला ना वेगवेगळे कलर दिसत आहेत. इकडे निळा आहे, इकडे आहे, तर त्याचं कसं कॉम्बिनेशन ठरवता? की मला नाही का काही जण म्हणजे आमचे कस्टमर असतात ना, त्यांना कलर वगैरे हवे असतात. ते म्हणतात कस्टमाइज्ड कलर, तर ते आम्हाला सांगतात, तर आम्ही त्याबद्दल त्यांना तसे कलर तयार करून देतो. बट ते हेही सांगतात की आम्हाला पल्लू कसा हवा आहे, त्यावर कशी डिझाईन हवी आहे, हे पूर्ण आम्हाला सांगतात. ते मग आम्ही त्या पद्धतीने त्यांना करून देतो. आता जी नवीन योजना सुरू झालेली आहे, 200 युनिट विणकरांना जी माफ होणार आहे, तर ती खरंच सगळ्यांना झाली का? नाही. तर आज माझ्या घरात 2 हातमाग आहे, पण मला अजूनही एकाही स्कीमचा फायदा झालेला नाही. लाईट बिल हे फोटो येऊन घेऊन जातात, सर्व करतात, पण मीटर म्हणतात, ते म्हणतात लाईट बिलचं मीटर सासऱ्यांच्या नावावर आहे. खरं मग आता सासऱ्यांनी काम करायचं का? तेव्हा तुम्ही आम्हाला लाईट बिल माफ करणार का? विणकर कार्ड भेटल्यानंतर का? एक भाग
आपल्याला असा बघायला मिळतो या महाराष्ट्रामध्ये, जिथे एकापुढे एक एकापुढे एक एकापुढे उन्नती होत जाते. पण ज्यांचं हातावर कलेवर पोट आहे त्यांच्यासाठीच्या ज्या योजना आहेत त्याची आयडिया या सगळ्यांकडे आहे की काय करता येईल, पण त्यासाठीच्या योजना राबवण्याकरता जो पाठिंबा शासनाचा हवा तो यांना मिळत नाहीये. जगभरात कोणालाही जर अस्सल पैठणी हवी असेल, महावस्त्र हवं असेल तर एकच ठिकाण आहे, ते म्हणजे येवला. खरं तर पैठणमध्ये सुद्धा काही पैठण्या मिळतात, पण येवल्याला आता विशेष पसंती आहे. सगळे विणकर जे आहेत ते येवल्यामध्ये गोळा झाले तसं म्हणतात. तर माझ्याबरोबर एक ताई आहे आणि ती पण लांबून आलेली आहे पैठणी घेण्यासाठी. तिच्याशी बोलूया. नाव? जयश्री पाटील. तू कुठून आलीस? छत्रपती संभाजीनगर. मग तिथून तू फक्त पैठणी घेण्यासाठी इथे आलीस? विशेष कारण आहे? हो. खूप खूप अभिनंदन. बरं मला सांग की असं काही विचार करून आली होतीस की आपण पैठणी घ्यायची तर कुठून घेऊया किंवा कसं कॉम्बिनेशन असावं, काही असं ठरवलं हो, होतं? म्हणजे ऐकण्यात होतं की येवल्याला छान भेटतात, मग त्याच्यामुळे इथंच यायचं ठरवलं. आपण जितक्या चोखंदळपणे साडी निवडतो तर आपल्या लोकप्रतिनिधी पण तितकाच चोखंदळ निवडतो आपण. आता वोटिंग आहे तर त्यामुळे सुद्धा आम्ही बाहेर पडलोय. असं वाटतं की आपण तितक्या समंजसपणे निवडतो आपला लोकप्रतिनिधी? निवडायला तर हवाच. हां. वोटिंग वगैरे करतेस? हो. हां. होऊ घातलेल्या सासूबाई पण आहेत, बरोबर ना? तर त्यांच्याशीही बोलूया. तुम्ही खास सुनेसाठी पैठणी घ्यायला तिकडनं इथे आलात? हां. हो, तुम्ही पण ऐकलं? जास्त आग्रह होता की आपल्याला येवल्याला जायचं. आणि मला सांगा, खूपदा असं होतं की आपण अगदी बारकावे सुद्धा चेक करून घेतो. आपली साडी, प्रत्येक साडीमध्ये कसं कॉम्बिनेशन हवं, मग ही माझ्याकडे आहे मग हा कलर नको. आपला लोकप्रतिनिधी पण आपण तितकाच चोखंदळपणे निवडला पाहिजे असं वाटतं. खरं तर आहोत आपण पैठणीच्या दालनामध्ये, पण इतकी सुंदर साडी जशी आपण निवडतो चोखंदळपणे, तितकाच आपला नेताही आपण चोखंदळपणे निवडला पाहिजे अशी अपेक्षा असते. तर विरोधाभास बघायला मिळतोय. आलोय तर साडी खरेदी करायला, बोलतोय तर राजकारणावर गप्पा, पण महिला काही करू शकतात, कुठेही कुठल्याही विषयावर गप्पा मारू शकतात. तोच एक धागा पकडला. रिअल पैठणीच्या नावावर खूप दिशाभूल होते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे चित्र बघतो. म्हणजे आपण पैसे खर्च करतो पण घरी येते ती रिअल पैठणी नसते. तर मुळात रिअल पैठणी काय, ती कशी ओळखायची, त्याचं सिल्क कसं ओळखायचं किंवा त्याची विशेष काय आहे त्याचं, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून साक्षी आणि सरिता माझ्यासोबत आहेत. गेली अनेक वर्ष त्या या व्यवसायात आहेत. जवळनं त्यांनी वस्त्र पाहिलेलं आहे. स्वतः त्यांचं कलादालन आहे, त्यामुळे त्यांच्याशी बोलूया. तर सिल्क कसं ओळखलं पाहिजे, तर तो धागा जाळून बघतात सिल्कचा, आणि त्यानंतर मग त्याच्या स्मेलवरनं किंवा मग त्याचं जे टेक्स्चर असतं त्यावरनं तो धागा ओळखला जातो. सरिता काय सांगाल, एवढी व्हरायटी समोर ठेवली पण आम्हाला त्याच्यातलं काही लक्षात येत नाही, कळत नाही. नाही, आता कसं असतं की सगळ्यात प्रथम तुम्ही ज्यावेळेस एंट्री करतात तर तुमचं आधी ठरलेलं नसतं की आपल्याला प्युअर घ्यायचं, मशीन घ्यायचं, हँड घ्यायचं. तर हे सगळं कौशल्य जे आहे ते आमच्या सेल्समनकडे असतं की आता आलेला ग्राहक आहे, याला काय हवंय हे त्याला कळून घेणं फार गरजेचं असतं. इलेक्शनचा काळ असला की खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे तो आमच्यासाठी सण असतो, तसा तुमचा दिवाळी किंवा दसरा असे सण असतात. तर अशा सगळ्या कालावधीमध्ये कोणी नेते मंडळी येऊन गेली आहेत जे तुमचे रेग्युलर कस्टमर्स आहेत आणि त्यांच्या पत्नी, त्यांच्या बहिणी सगळ्या येतात आणि हेच पाहिजे, इथूनच घ्यायचं आणि तुम्हीच निवडून द्या असं? हो, बऱ्याच वेळेस कसं असतं की महिला म्हटलं की पैठणी हवीच, आणि त्यातल्या त्यात कापसे पैठणी म्हटले की उत्साह फार वेगळा असतो. जर तुम्हाला पैठणी घ्यायची असेल तर भुलू नका, एका व्यवस्थित चांगल्या दालनामध्ये जा. तिथे ज्याला याची कल्पना आहे की पैठणी काय आहे त्याच्याकडनंच घ्या. महावस्त्र घेताय तर ते चोखंदळपणे निवडा, जसं तुम्ही नेता निवडता. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा. हे गाणं तुमच्या घरात जर कोणी गुणगुणत असेल
तर समजायचं की ताईसाहेबांना पैठणी हवी आहे. पैठणी म्हणजेच आजकाल आपण ज्याला म्हणतो महावस्त्र. हे महावस्त्र जिथं तयार होतं त्या येवल्यामध्ये आपण आहोत. हाच तो हातमाग जिथं एखादी विणकर महिला किंवा पुरुष 15 दिवस काम करतो आणि अप्रतिम अशी पैठणी घडवतो, महावस्त्र घडवतो. जे महावस्त्र साधारणपणे 3-4 हजारापासून 25-30 हजार किंवा त्याही पुढे जाऊन आपण विकत घेतो. प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक महिलेकडे हे महावस्त्र असावं अशी आपल्या सगळ्यांची इच्छा असते. पण त्यामागे कष्ट किती आहे, त्यामागे मेहनत किती आहे, हे महावस्त्र घडवलं कसं जातं, या सगळ्याविषयी जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून येवल्यातल्या विणकर तायांशी बोलायला, विणकर दादांशी बोलायला आपण आलेलो आहोत. हातमागाचं मशीन आहे. हा, कसं काम चालतंय म्हणजे आम्हाला समजावून सांगा ना. म्हणजे आता हे आमचं घरगुती काम आहे आणि साधारणतः 16व्या शतकामध्ये रघुजी बाबा जे होते ना येवल्याचे, जे कोण पुरुष, त्यांनी ना पैठणवरून हे काम इथं आणलं. तिथून मजूर आणले काही विणकर आणि त्यांनी मग इथं येवल्यातल्या लोकांना, हे प्रत्येक समाजाच्या लोकांना जे असतील, साळी, कोणी माळी, मराठा, हे सगळ्या लोकांना हे काम शिकवलं. तर हे सगळे खेडोपाडी सगळीकडे आता म्हणजे आता येवला तालुक्यामध्ये ना प्रत्येक घरोघरी खेड्यावर शेतकरी लोक पण आता त्यांचा समजा साईड बिझनेस म्हणून करायला लागले. समजा उन्हाळ्यामध्ये काही नसतं तर ते पण करतात. आम्हाला महिना असा लागतोय साडी बनवायला. पदराला वेळ लागतो जास्त, हे असतो पूर्ण हाताने काढावं लागतं ना, त्याच्यामुळे पण जास्त वेळ लागते बनवायला आणि पूर्ण साडी हाताने बनवली जाते. तरुण वर्ग सुद्धा या क्षेत्रामध्ये आहे, हे उल्लेखनीय आहे. हिच्याशी बोलूया. अच्छा, आम्हाला ना वेगवेगळे कलर दिसत आहेत. इकडे निळा आहे, इकडे आहे, तर त्याचं कसं कॉम्बिनेशन ठरवता? की मला नाही का काही जण म्हणजे आमचे कस्टमर असतात ना, त्यांना कलर वगैरे हवे असतात. ते म्हणतात कस्टमाइज्ड कलर, तर ते आम्हाला सांगतात, तर आम्ही त्याबद्दल त्यांना तसे कलर तयार करून देतो. बट ते हेही सांगतात की आम्हाला पल्लू कसा हवा आहे, त्यावर कशी डिझाईन हवी आहे, हे पूर्ण आम्हाला सांगतात. ते मग आम्ही त्या पद्धतीने त्यांना करून देतो. आता जी नवीन योजना सुरू झालेली आहे, 200 युनिट विणकरांना जी माफ होणार आहे, तर ती खरंच सगळ्यांना झाली का? नाही. तर आज माझ्या घरात 2 हातमाग आहे, पण मला अजूनही एकाही स्कीमचा फायदा झालेला नाही. लाईट बिल हे फोटो येऊन घेऊन जातात, सर्व करतात, पण मीटर म्हणतात, ते म्हणतात लाईट बिलचं मीटर सासऱ्यांच्या नावावर आहे. खरं मग आता सासऱ्यांनी काम करायचं का? तेव्हा तुम्ही आम्हाला लाईट बिल माफ करणार का? विणकर कार्ड भेटल्यानंतर का? एक भाग आपल्याला असा बघायला मिळतो या महाराष्ट्रामध्ये, जिथे एकापुढे एक एकापुढे एक एकापुढे उन्नती होत जाते. पण ज्यांचं हातावर कलेवर पोट आहे त्यांच्यासाठीच्या ज्या योजना आहेत त्याची आयडिया या सगळ्यांकडे आहे की काय करता येईल, पण त्यासाठीच्या योजना राबवण्याकरता जो पाठिंबा शासनाचा हवा तो यांना मिळत नाहीये. जगभरात कोणालाही जर अस्सल पैठणी हवी असेल, महावस्त्र हवं असेल, तर एकच ठिकाण आहे, ते म्हणजे येवला. खरं तर पैठणमध्ये सुद्धा काही पैठण्या मिळतात, पण येवल्याला आता विशेष पसंती आहे. सगळे विणकर जे आहेत ते येवल्यामध्ये गोळा झाले तसं म्हणतात. तर माझ्याबरोबर एक ताई आहे आणि ती पण लांबून आलेली आहे पैठणी घेण्यासाठी. तिच्याशी बोलूया. नाव? जयश्री पाटील. तू कुठून आलीस? छत्रपती संभाजीनगर. मग तिथून तू फक्त पैठणी घेण्यासाठी इथे आलीस? विशेष कारण आहे? खूप खूप अभिनंदन. बरं, मला सांग की असं काही विचार करून आली होतीस की आपण पैठणी घ्यायची तर कुठून घेऊया किंवा कसं कॉम्बिनेशन असावं, काही असं ठरवलं होतं? म्हणजे ऐकण्यात होतं की येवल्याला छान भेटतात, मग त्याच्यामुळे इथंच यायचं ठरवलं. आपण जितक्या चोखंदळपणे साडी निवडतो तर आपल्या लोकप्रतिनिधी पण तितकाच चोखंदळ निवडतो आपण. आता वोटिंग आहे तर त्यामुळे सुद्धा आम्ही बाहेर पडलोय.
असं वाटतं की आपण तितक्या समंजसपणे निवडतो आपला लोकप्रतिनिधी? निवडायला तर हवाच. हां, वोटिंग वगैरे करतेस? हो. हां, होऊ घातलेल्या सासूबाई पण आहेत, बरोबर ना? तर त्यांच्याशीही बोलूया. तुम्ही खास सुनेसाठी पैठणी घ्यायला तिकडनं इथे आलात? हां, हो, तुम्ही पण ऐकलं? जास्त आग्रह होता की आपल्याला येवल्याला जायचं. आणि मला सांगा, खूपदा असं होतं की आपण अगदी बारकावे सुद्धा चेक करून घेतो. आपली साडी, प्रत्येक साडीमध्ये कसं कॉम्बिनेशन हवं, मग ही माझ्याकडे आहे, मग हा कलर नको. आपला लोकप्रतिनिधी पण आपण तितकाच चोखंदळपणे निवडला पाहिजे असं वाटतं. खरं तर आहोत आपण पैठणीच्या दालनामध्ये, पण इतकी सुंदर साडी जशी आपण निवडतो चोखंदळपणे, तितकाच आपला नेताही आपण चोखंदळपणे निवडला पाहिजे अशी अपेक्षा असते. तर विरोधाभास बघायला मिळतोय. आलोय तर साडी खरेदी करायला, बोलतोय तर राजकारणावर गप्पा, पण महिला काही करू शकतात, कुठेही कुठल्याही विषयावर गप्पा मारू शकतात. तोच एक धागा पकडला. रिअल पैठणीच्या नावावर खूप दिशाभूल होते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे चित्र बघतो. म्हणजे आपण पैसे खर्च करतो, पण घरी येते ती रिअल पैठणी नसते. तर मुळात रिअल पैठणी काय, ती कशी ओळखायची, त्याचं सिल्क कसं ओळखायचं, किंवा त्याची विशेष काय आहे त्याचं, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून साक्षी आणि सरिता माझ्यासोबत आहेत. गेली अनेक वर्ष त्या या व्यवसायात आहेत. जवळनं त्यांनी वस्त्र पाहिलेलं आहे, स्वतः त्यांचं कलादालन आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलूया. तर सिल्क कसं ओळखलं पाहिजे, तर तो धागा जाळून बघतात सिल्कचा, आणि त्यानंतर मग त्याच्या स्मेलवरनं किंवा मग त्याचे जे टेक्स्चर असतात त्यावरनं तो धागा ओळखला जातो. सरिता, काय सांगाल? एवढी व्हरायटी समोर ठेवली, पण आम्हाला त्याच्यातलं काही लक्षात येत नाही, कळत नाही. नाही, आता कसं असतं की सगळ्यात प्रथम तुम्ही ज्यावेळेस एंट्री करतात तर तुमचं आधी ठरलेलं नसतं की आपल्याला प्युअर घ्यायचं, मशीन घ्यायचं, हँड घ्यायचं. तर हे सगळं कौशल्य जे आहे ते आमच्या सेल्समनकडे असतं की आता आलेला ग्राहक आहे, याला काय हवंय हे त्याला कळून घेणं फार गरजेचं असतं. इलेक्शनचा काळ असला की खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे तो आमच्यासाठी सण असतो, तसा तुमचा दिवाळी किंवा दसरा असे सण असतात. तर अशा सगळ्या कालावधीमध्ये कोणी नेते मंडळी येऊन गेली आहेत जे तुमचे रेग्युलर कस्टमर्स आहेत, आणि त्यांच्या पत्नी, त्यांच्या बहिणी सगळ्या येतात आणि हेच पाहिजे, इथूनच घ्यायचे आणि तुम्हीच निवडून द्या असं? हो, बऱ्याच वेळेस कसं असतं की महिला म्हटलं की पैठणी हवीच, आणि त्यातल्या त्यात कापसे पैठणी म्हटले की उत्साह फार वेगळा असतो. जर तुम्हाला पैठणी घ्यायची असेल तर भुलू नका, एका व्यवस्थित चांगल्या दालनामध्ये जा. तिथे ज्याला याची कल्पना आहे की पैठणी काय आहे त्याच्याकडनंच घ्या. महावस्त्र घेताय तर ते चोखंदळपणे निवडा, जसं तुम्ही नेता निवडता.